सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला. मृत्यूचे खरे कारण झाले उघड. नमस्कार, मी अनिकेत कांबळे. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. परभणी येथे झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी 50 ते 60 आंदोलकांना ताब्यात घेतले होते व त्यातीलच एका आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला. त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचे छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण त्याच्या अनेक शरीरावरील जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मारहाणीतच भीमसैनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप भीमसैनिकांनी केला आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सर्व आंबेडकरी संघटनांकडून होत आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला जबाबदार कोण व जे जबाबदार आहेत त्या सर्व पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी देखील होत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते व ते परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होते. आम्ही त्यांच्यासाठी कायद्याची न्यायालयीन लढाई लढणार असं मत प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये व्यक्त केलं आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम संस्कारासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहिली आणि प्रकाश आंबेडकर यांनी सर्व भीमसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये कळवा.